परिसरामध्ये आम्ही दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा विज्ञान प्रदर्शन भरवलेलं आहे. हे आमचं 12वं वर्ष आणि 12व्या वर्षीसुद्धा आम्हाला जवळपास सर्व शाळांचा सहभाग मिळतो आहे. साधारण एक 35 शाळांनी म्हणून 45 एक प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढून वेगवेगळ्या आयडियाज लढून सोलर एनर्जी किंवा AI किंवा आणखीन समाजोपयोगी उपकारक असे नवीन प्रयोग प्रदर्शन त्यांनी घडवलेलं आहे, इथे प्रदर्शनासाठी ठेवलेलं आहे. आणि याच्यामुळे काय की थोडंसं ज्ञानार्जन पण म्हणा किंवा ज्ञानाची देवाणघेवाण म्हणा याचा योगसुद्धा जुळून येत असतो. कारण आम्ही काय करतो की साधारण 30 बसेस आम्ही आमच्या डावकर फाउंडेशनच्या वतीने आम्ही आयोजन करून देत असतो. आणि या बसेसमध्ये आणि काही शाळांच्या स्वतःच्या बसेस असतात. अशा 60-70 बसेस आमचे 2 दिवस धावत असतात आणि साधारण 22 ते 25 हजार विद्यार्थी या प्रदर्शनामध्ये भेट देत असतात. सो ते विद्यार्थी ज्यावेळेस येतात आणि परत काय की AIद्वारे इन्फॉर्मेशन सहजासहजी मिळणं फार उपकारक झाले विद्यार्थ्यांना. आणि ते त्याच्या पुढे जाऊन विचार करतात, त्याच्या पुढे जाऊन काही ना काही नवीन शोध लावण्याचा प्रयत्न करतात. आणि असा काही मंच असतो, असं काही एक्झिबिशन असतं जे त्यांच्या विचारांना कुठेतरी त्यांना स्टेज मिळण्यासाठी, ते मांडता येण्यासाठी, त्यांना त्याचा एक कॉन्फिडन्स वाढण्यासाठी कामी येतं. आणि अशा प्रकारच्या प्रदर्शनामधून त्यांच्यामधलं त्यांना X फॅक्टर कळत असतं. त्याच्यामुळे त्यांना एक लपलेला अभियांत्रिक, लपलेला शास्त्रज्ञ कुठेतरी उदयास येण्यास मदत होते. आणि मला खात्री आहे की पुढच्या येणाऱ्या काही वर्षात कल्याण डोंबिवलीमधून नक्कीच आणि या प्रदर्शनामधून सुद्धा कोणी ना कोणी इस्रोमध्ये, कोणी ना कोणी नासामध्ये किंवा कोणी ना कोणी एक स्पेशली अभियांत्रिक उद्योजक म्हणून नक्कीच नावानुरूप येईल. आणि या अशा प्रदर्शनाचं त्याचंच फलित एक आपण मी मानू शकतो. हे स्किल पारितोषिक रोख पारितोषिकाच्या स्वरूपात सुद्धा असतं. आणि त्याचबरोबर त्यांना सर्टिफिकेट्स असतात, पार्टिसिपेशन सर्टिफिकेटसुद्धा असतं. पारितोषिक एक नावानुरूपाला असतं. आम्ही काहीतरी 1.5 लाखापर्यंत रोख पारितोषिक देत असतो. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं त्यांना ज्यावेळेस तो जिंकण्याचा आवाज येतो त्यावेळेस त्यांचा तो कॉन्फिडन्स लेवल असते ना, ती आणखीन वाढते. आमच्या काही 2 वर्षापूर्वी काही पार्टिसिपेट केलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीयसुद्धा सहभाग घेतला, तिथेसुद्धा त्यांचे प्रयोग जिंकले. आणि कुठेतरी मग सरकारलाही या गोष्टी लक्षात येतात आणि त्या असे प्रयोग त्यांनासुद्धा उचलण्यामध्ये उपयोग होते. किंवा काही आजकाल इन्व्हेस्टरचा फार जमाना आहे, त्यांच्यासुद्धा समोर या कृत्या पोचतात आणि ते सुद्धा अशांसाठी नवीन काहीतरी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तयार होतात.